ठाकूर यांचा आवाज आपण ऐकत होतो। एवढ्या मॅचकडे जिथे सुरुवात होत असताना पाहायला मिळते सामना क्रमांक 2 आजच्या या सुपर 12 मधून सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तेजस नरे आणि त्याच्या साथीला पंकज बावकर। पहिला बॉल आतिशी टोल ऑन साइडला खेळलाय, संधी निर्माण झाली आहे, क्षेत्ररक्षक डाउंडी बॉल झेल निसटलाय। काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती इथे झेल निसटलेला पाहायला मिळाला। एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी, एक पाऊल रोहा तालुका क्रिकेट युवा खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी। गतवर्षी प्राप्त झालेल्या अभूतपूर्व यशानंतर रोहा तालुका प्रीमियर लीग रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्रमंडळाने आयोजित केलेलं हे दुसरं पर्व आणि त्यावरती रोहेकरांना गर्व आहे, कारण दर्जेदार ही क्रिकेटची पर्वणी। मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, ज्या खेळाडूच्या नावावरती मालिकाभराची बाईक याच क्रीडांगणावरती पाहायला मिळाली त्याचा झेल इथे निसटलाय। तेजस नरे कोण विसरेल आमदार चषक 2016 ज्याचा मालिकाभराचा हकदार मैदानाच्या आतमध्ये। पुढचा बॉल ऑन साइडला नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग राहिलाय, क्षेत्ररक्षकाकडून चुका वारंवार होत असताना पाहायला मिळतात। मैदानाच्या आतमध्ये जिथे अनेक वेळेला आपण म्हणतो ना, मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है। झेल घ्यायला हवेत, कारण महत्वपूर्ण सामना तुम्ही खेळता, सुपर 12 मध्ये आहात आणि अर्थात ही नॉकआउटची स्पर्धा आहे। इथून तुम्ही बाद झालात तर घरचा प्रवास करावा लागणार आहे। दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आई सासाई देवी तुलसी फायटर्स अगेन्स्ट खेळतीये, ती सोनेश्वर निवी या टीमच्या अगेन्स्ट। गतवर्षीचा विजेता टीम आज मात्र बाहेर झाली आहे सुपर 12 मधून, अर्थात महत्वपूर्ण ही लढत राहणार आहे। यावर्षी एक नवीन विजेता पाहायला मिळेल। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेशचा हाफ ट्रॅकर बागफुटला आले, हाफ आर्म पुल केलाय, ऑन साइडला पुल, पॉवरफुल, ब्युटीफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल षटकार। द ब्रँड ऑफ रोहा टेनिस क्रिकेट, एक चांगल्या दर्जाचा स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आला। छोटा पॅकेट बडा धमाका, चांगल्या दर्जाची बॅटिंग आणि अगदी त्याच वेळेला बॅटची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॉलशी तो त्याच्या अद्भुत कौशल्यासाठीही तितकाच जाणला जातो। अर्थात परफेक्ट प्लेयर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलं, किंवा अगदी त्याच वेळेला पाहिलं ना तर एक चांगला पॅकेज म्हणून, एक बेस्ट ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं। त्याने सुरुवात केली आहे, षटकार आलाय, 8 आहेत विदाउट लॉस। पुढचा बॉल मिस टायमिंग राहिला, परंतु पॉइंटला चेंडू ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक धावतो, चेंडूचा पाठलाग करेल त्याआधी धाबा 2 अर्जित इथे करण्यात येत आहेत। एकेरी दुहेरीची सांगड सुरेखरित्या घातली जाते, कारण पहा ना, मोठा स्ट्रोक आला जरूर, परंतु जास्तीचा भर एकेरी दुहेरी धाब्यावरती देखील दिलाय। तेजस नरे यासाठी जाणला जातो, प्रतिस्पर्ध्यावरती अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना पहिल्या बॉल पासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं, नामोहरण करावं, हाच जास्तीचा प्रयत्न त्याचा राहतो। पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे, 10 आहेत पहिले षटक। कल्पेचा पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला, चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने जमिनीला घरंगळत अलॉंग विथ द कार्पेट धावा मिळतील त्याच्यावर, चेंडू सीमारेषा पार, चौकार। महाराष्ट्रातील 2 दिग्गज समालोचक आज एका व्यासपीठावरती, आणि आज आमच्यासाठी एक निश्चितच एक कठीण परीक्षा असणार आहे, कारण परीक्षा असेल। संदीपजी जगे सर यांचं आगमन झालं, आपल्या हार्दिकाचं स्वागत। मराठीवरती असणारं प्रभुत्व आणि त्याच वेळेला अलिबागचा हा गोड आवाज आज देखील ऐकायला मिळेल, आणि अगदी त्याच वेळेला महाराष्ट्राचा बॅकफुटला ऑन साइडला केलाय, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, हवाई हल्ला, तेजस नरे ब्रँडेड स्ट्रोक षटकार।
से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. तेजस नरे सेट ऑन फायर, त्याच्या बॅटमधून धावांची लयलूट झाली आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. संघाला एक आकर्षक, सावध आणि एक ब्राईट स्टार्ट इथे मिळवून दिली आहे. अतिशिखे तेजस नरेने एक पात्री अभिनय करत असताना 5 बॉल मध्ये 19 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती 20 आहेत. सुरुवात तर दमदार झाली आहे, पॉवरफुल पाहायला मिळाली. दुसरं षटक संकेत याला पाचाने करण्यात आले. संकेतच्या समोर काय वाढून ठेवलं हे देखील पाहावं लागेल. संकेत शिंदे कशा ढाटणीची तो गोलंदाजी करेल हे महत्वाचं राहील, कारण स्वतः संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार म्हणून ज्या संकेत शिंदेला पाहिलं जाताना तो गोलंदाजी मार्कवरती येत असताना कशा ढाटणीची गोलंदाजी करणार. अनेक वेळेला कुतूहलाचा विषय राहतो त्याचा वेग, त्याचा टप्पा, त्याची दिशा, परंतु या मॅच मध्ये कशा ढाटणीची गोलंदाजी तो करेल. सिक्सरचा बॉल या स्पर्धेच्या दरम्यान वापरला जातोय. सिक्सर सुप्रीमो ड्रीम्स क्रिकेटवरती या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद आपण घेतोय. कौस्तुभजी पाटील यांची ही संकल्पना. अगदी या चॅनलवरती आपण नवीन असाल ना, 93,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, कारण आगामी कालावधीमध्ये रोहा तालुकाच नव्हे तर संपूर्ण अलिबागचं क्रिकेट ज्या चॅनलवरती आणि ज्या वाहिनीवरती पाहायला मिळतं ना, त्या चॅनलला आवर्जून आपण सबस्क्राईब करा. 1 लाखाचा पल्ला अगदी दृष्टिक्षेपात आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज संकेतचा हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा कव्हरला, क्लासिकल अंदाजामध्ये एक्सिलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पंकज बावकरच्या देखील बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळाला. आपला फटका 440चा झटका. बॅकफुटला आले उसळी घेणाऱ्या बॉलवरती, जिथे टॉप ऑफ द बाउन्स, जिथे एक्स्ट्रा कव्हरला एक दर्जेदार स्ट्रोक येत असताना धावांची लयलूट होतीये. 24 बनल्या. दुसरे षटक प्रगतीपथावरती संकेत शिंदे. यावेळेला मिस टायमिंग राहिला. झेल इथे टिपला तर मॅच मध्ये येता येऊ शकतं. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या त्या 2 धावांची पूर सदृष्ट स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 2 झेल अगदी सुरुवातीला टिपण्यात ते प्रयत्न करण्यात आले. 2 झेल निसटले पहिल्या 2 बॉलवरती आणि अगदी त्याच वेळेला धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. रोहा तालुक्याचा सिक्सर किंग म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं ना, तो राणा मोरे, ज्याच्या बॅटमधून 17 बॉलमध्ये अर्धशतक देखील पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. त्याचं हार्दिक स्वागत. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये दिल मांगे मोर, रन्स मिळतील 4, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आपली किंमत लोकांना त्याच वेळेला कळते ना ज्या वेळेला आपण हिंमत दाखवतो, आणि पंकजने तेच केले. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. हा स्ट्रॉंग झोन आहे या बॅटरचा. सातत्यपूर्ण चांगल्या रीतीची बॅटिंग पंकजने या क्षेत्रामध्ये केली आणि धावांची लयलूट देखील करत असताना तो पाहायला मिळाला. 5 बॉल आणि 11 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. स्ट्राईक रेट 220चा त्याचा राहिलाय. पुढचा बॉल इथे कॅचिंग प्रॅक्टिस, मिस टायमिंग राहिला. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. बोल्ड अँड कॉट कर्णधाराने घेतली विकेट. खेळाडू क्रमांक पहिला बॉल. एक्सलंट बॉलिंग बाय संकेत शिंदे. तो मैदानाच्या आतमध्ये संघाला तारणहार राहणारा गोलंदाज म्हणून पाहायला मिळाला, कारण जिथे आपण पाहिलं ना, संघ अडचणीमध्ये असताना तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आला आणि महत्वपूर्ण क्षणाला त्याने विकेट मिळवून दिली आहे. संघाचा नेता आहे आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने त्याने इथे विकेट मिळवली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय विशाल जाधव इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी विशाल जाधवला पाचारण करण्यात आलंय. कशा ढाटणीची तो बॅटिंग करेल. तेजस नरे मैदानाच्या आतमध्ये उभा आहेत. 2 जिथे 5 बॉल आणि तो 19 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. त्याची बॅट बोलतीये.
खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा भेद घेतो, एक सबमरीन डिलिव्हरी राहिली, चेंडून पडल्यानंतर कमी उसळी अधिक वेग, यष्टीरक्षकाचा घेतलेला वेध, हे षटक तिथे कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं राहिलं. धावाही आल्या आणि विकेटही प्राप्त झाली. 15च्या करंट रन रेटने धाव फलकावरती धावा आहेत त्या 30, खेळाडू बाद झाला. 1-2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आई सासाई देवी तुलसी फायटर्स या टीमला या ऐकूया डीजेकडून एक मधुर संगीत. असा गेलो आणि असा आलो. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आपण पाहतोय. गतवर्षी अभूतपूर्व यश या स्पर्धेला प्राप्त झालं. गतवर्षीचा विजेते टीम राहिली होती. अर्थात एक दर्जेदार परफॉर्मन्स करत असताना पहिलं पर्व जिंकलं होतं आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द या टीमने. सागर सम्राट नावे या टीमने रनरअप राहिली होती. आशिष मोरे या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला. उत्कृष्ट फलंदाज संकेत मुंडे राहिला. निशित कर्णेकर उत्कृष्ट गोलंदाज गतवर्षी आपल्याला पाहायला मिळाला. सर्वाधिक षटकार मात्र गतवर्षी आपल्याला आशिष मोरेच्या बॅटमधून 14 पाहायला मिळाले. हर्षद टावरीने 14 चौकार ठोकत असताना त्याच्या बॅटमधून अतिशय खेळही पाहायला मिळाला होता. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज क्रमांक 3 कल्पेश वाळंज. पहिला बॉल हलक्या हाताने केलाय, कट केलाय, चेंडू मात्र थर्ड मॅनला वेगाने आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षकाच्या आधी चेंडूने मारली बाजी. धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषा पार, चौकार. शक्तीपेक्षा युक्ती अधिकची श्रेष्ठ आहे आणि हे इथे दाखवून दिलं तेजस नरेने. 23 वरती तो नॉट आउट. संघाची धाव संख्या 34. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग जरूर राहिलाय परंतु या फटक्यावरती धावा जरूर प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. तेजस नरे चांगल्या दर्जाची बॅटिंग तो करतोय. धावा येणं गरजेचं आहे आणि धाव जद्दोजहद या मॅच मध्ये करणं गरजेचं आहे हे तो जाणतोय. धाव फलकावरती वेगाने पुढे सरकत असताना 36 पाहायला मिळाल्यात. तेजस नरे हा एक मात्र असा खेळाडू आहे ना, मला वाटतं की अदानी आणि अंबानींना जेवढ्या 100 रुपयाची नोट शुल्लक आहे ना तितकी या खेळाडूला धावा शुल्लक आहेत. डगआउट्स मधून बॅट मैदानाच्या आतमध्ये घेऊन ज्या वेळेला तो येतो ना त्याच्या बॅटला धावा चिटकून येतात. बॅट हलवल्यानंतर पारिदत्काचा सडा एखाद्या अंगणामध्ये झाड हलवल्यानंतर पडावा त्या रीतीने धावांचा सडा तो पाडत असतो. चहूबाजूला फटकेबाजी करतोय. कलात्मकतेचं दुसरं नाव कल्पेश. तेजस मैदानाच्या आतमध्ये यावेळेला स्विच खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. क्रिकेटला नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने अशा रीतीचे स्ट्रोक क्रिकेटमध्ये आणले आणि त्याच धाटणीचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. एकंदरीत या वर्षीच्या हंगामामध्ये नाविन्यपूर्ण बदल या स्पर्धेमध्ये निश्चित पाहायला मिळालेत. त्यापैकी एक आपण ड्रीम्स क्रिकेटचंही कौतुक तितकंसं करायला हवं. फलकावरती 36 आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश. यावेळेला डाऊन ग्राउंड केलाय. ऑन साइडला स्लॉट मध्ये आला आणि पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. तेजस नरेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. तुमने हमारी उड़ान के वो और होंगे जो डर गए देखकर आसमान के. काय बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 42 आहेत. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला. डाऊन द ग्राउंड डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेगाने चेंडूवरती येत असताना एक धाव इथे प्राप्त होतीये. प्रियेशला आपण पाहिलं होतं एक उंचपुरा असा क्षेत्ररक्षक आणि अशा क्षेत्ररक्षकांची आवश्यकता नेहमीच बाउंड्री लाईन वरती लागते. त्या ठिकाणी आपण प्रियेशला पाहिलं. एकेरीच्या मदतीने आता मात्र शुटकेचा निस्वाद सोडला असेल गोलंदाज कल्पेशने. धावा आहेत त्या 43. तेजस आला नॉन स्ट्राईक एंड वरती. पुढचा बॉल यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक राहिला. गुड लेन स्पॉट वरून राईज होणारा हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. चांगल्या रीतीची भागीदारी या तिसऱ्या विकेटसाठी जिथे दुसऱ्या विकेटसाठी देखील पाहायला मिळते. 43 धावा धाव फलकावरती. अर्थात एकंदरीत आपण विचार केला तर धावांची लयलूट 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14.33च्या सरासरीने होत असताना पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोअर जर आपण पाहिला तर 85 इथून बनवू शकतात. या रीतीने या धावसंख्येने जर का धावा येत राहिल्या तर एक मोठी टोटल म्हणता
येऊ शकते या स्पर्धेच्या माध्यमातून. कौतुकास्पद कामगिरी तेजस नरेची राहिली आहे. 10 बॉल 32 वरती तो नॉट आउट खेळतोय. संघासाठी संघाचा तारणहार म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं आपण अनेक वेळेला म्हणतो ना की पॉवरफुल पीपल कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस, त्यापैकी एक खेळाडू आहे जो रोहा तालुक्याला बिलॉंग करतोय. या स्पर्धेचं उत्कृष्ट आयोजन करण्यासाठी सागर भोड असतील, तेजस नरे असतील, राजू केरकर असतील, रोहित शिंदे असतील, बंटी सांगावकर असतील, त्याच वेळेला योगीराज मस्के असतील, वैभव शेलार, इम्रान डबीर असतील, अजिंक्य सुटे असतील, रोशन पैर असतील, त्याच वेळेला तुषार देशमुख, अनिकेत भोसले, राजू वाघमारे, विशाल लाड, योगेश गंभे, प्रशांत मडवी, नयन ठाकूर, नेताजी वाघमारे, विक्रांत पाटील आणि आकाश कडव यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा. यावेळेचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपण पाहतोय तो षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये केवळ 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि एक महत्वपूर्ण विकेट मिळवण्यामध्ये तो यशस्वी राहिला होता. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. 43 ला 1 तेजससाठी चेंडू हा इथे वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. फलंदाज केवळ अवाक होऊन पाहत राहिला. चेंडू कधी आला कधी गेला हे फलंदाजाला कळण्याच्या आधी चेंडू यष्टिरक्षकाचा भेद घेतला. डॉट बॉल. प्रत्येक चेंडूवरती टाळ्यांचा गजर निश्चित होणार कारण संकेत गोलंदाजी करतोय. हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला केले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु इन टू द गॅप सुईमधून धागा अलगट काढावा त्या रीतीने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. संघाची धावसंख्या 47 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 47 रन्स ऑन दी बोर्ड. 13 बॉल 36 वरती नॉट आउट खेळतोय तेजस. चांगल्या दाटणीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे आणि आज तो मात्र तितकासा कॉन्फिडन्सने बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल होता. ज्युसी हा बॉल घेतला ऑन ड्राय करत असताना डीप मध्ये लॉंग ऑनला एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. तेजसच्या खात्यामध्ये एकेरी धाव येत असताना चांगल्या रीतीची फेक झाली परंतु धाव मिळाली. 1:37 वरती तो नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या 48 ला 1. एकेरी दुहेरी धावा ही चांगल्या रीतीने येत असताना पाहायला मिळाला. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल आला पॉइंटला. एक सहज साधा सोपा झेल टिपण्यात आलाय. खेळाडू क्रमांक 2 बाद. निवी गावचा या खेळाडूने मात्र या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलंय. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दोरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सारी. जरूर संघ मालक हेच म्हणत असतील की तुझ्यावरती संपूर्ण या मॅचचं भवितव्य आहे कारण तो गोलंदाजीसाठी आला. 2 विकेट प्राप्त केल्यात आणि केवळ 15 धावा त्याने अद्याप खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. शेवटचा बॉल त्याच्या स्पेल मधील तो हाताळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय ज्याच्या भरगाव शरीरसृष्टीच्या जोरावरती ज्याने षटकार चौकारांची नेहमीच लय लूट करत असताना सागर सम्राट नावे या टीम साठी नेहमीच खेळत असताना तो पाहायला मिळतो. रॉयल्स या टीम कडून तो नेहमीच खेळत असताना पाहायला मिळालाय परंतु आज मजर गौरी कशा रीतीने बॅटिंग करेल ना हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. ग्रामीण क्रिकेटच्या नेहमीच चांगल्या रीतीने बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. किंबहुना अजून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून रोहा तालुक्यांमधून या खेळाडूकडे पाहिलं जातं. तो स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती मजर आडव्या बॅटने कमी गतीने टाकला गेलेला हा चेंडू फसवा राहिला. क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल. टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ. 3रा खेळाडू बाद. हॅलो 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 मजर बाद मिळाला. हॅलो
मजर बाद होतोय, परंतु संकेतने या मॅच मध्ये पुनरागमन करून दिले. त्याने 2 षटक हाताळले, 15 धाबा खर्च केल्या आणि 3 विकेट प्राप्त केल्या. संकेत शिंदेची गोलंदाजी आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. अफलातून स्पेल त्याचा राहिला. 7.50च्या धाव गतीने जिथे 3 विकेट त्याने प्राप्त केल्या आणि केवळ 15 धावा दिल्यात. मजर डबल माइंडेड राहिला. कमी गतीने टाकला गेलेला बॉल ऑन साइडला खेळण्याच्या दुविधा मनस्थितीमध्ये तो अडकला आणि मिड विकेटला एक सहज साधा सोपा झेल देऊन तो बाधवून तंबूच्या आचऱ्याला परतलाय. संघ आता मात्र अडचणीमध्ये. रोहा तालुका ऑफिशियल इंस्टाग्राम पेज जर आपण पाहिलं तर रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल हा इंस्टाग्राम पेज सातत्यानं आपल्या प्रत्येकी विभागातील प्रत्येकी स्पर्धेची माहिती, एखाद्या खेळाडूचा चांगला फटका असेल, एखाद्या गोलंदाजाचा चांगला स्पेल असेल किंवा एखाद्या खेळाडूची अफाट मेहनत असेल, त्या सर्व खेळाडूंची प्लेयर्स असतील, त्याचप्रमाणे एखादी स्पर्धा असेल, त्या सर्व माहिती सातत्यानं ज्या इंस्टाग्राम पेजवरती आपल्याला पाहायला मिळतील. रोहा तालुका टेनिस क्रिकेट ऑफिशियल या पेजवरती किरण मोरे असतील आणि त्याचप्रमाणे ओमकार राणे या दोघांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम ओमकार, आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. भाग्य संधी देतं, परंतु कठीण परिश्रम भरपूर यश देतं. अगदी रोहा तालुका क्रिकेट टेनिस क्रिकेटच्या पेजचं आपण कौतुक केलं. अगदी त्याच वेळेला मी आकाश कडव आणि योगेश गंभे यांचं कौतुक करेन. त्यांची संपूर्ण टीम एक चांगलं कामकाज या स्पर्धेचं संपूर्ण अपडेटिंगचं कामकाज चांगल्या रीतीने करते. पहा, ही मात्र डोळ्यामधून या 2 युवकांनी चालू केलेला हा जो पेज आहे ना, आज अलिबागच्या बोरली मांडरा या ठिकाणी ही पाहायला मिळाला आणि येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळेल. कारण त्यांच्या कामाचं कौतुक हे निश्चित संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस विश्वामधून होत आहे. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा आहेत त्या 48ला 3. शेवटच्या 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. इथे धावा गोळा करावा लागतील. अजूनही कर्णधार मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 14 बॉल 37 वरती तो नॉट आउट खेळतोय. या स्पर्धेमध्ये अर्धशतकांची जिथे बरसात जास्तीची पाहायला मिळाली नाही, अर्थात 2 अर्धशतक जरूर पाहायला मिळाले. ऋतिक माळी आणि राणा मोरे. लोअर फुल टॉस ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग लेगला फार वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. तेजस स्वतःचा नाखुश आहे या स्ट्रोक वरती, कारण एक चांगल्या दर्जाचा फटका त्याच्या माध्यमातून पिक करण्यात आला होता. लोअर फुल टॉस बॉल ज्यावरती धाव मिळाली ती केवळ एक. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी एकेरी दुहेरी धावा या फार इम्पॉर्टंट राहणार आहेत, कारण उत्तरार्धामध्ये या धावा डिफेंड करण्यासाठी महत्वाच्या राहतील. या जाणतो जिथे तेजस नरे एकेरी धावा जरूर येणं गरजेचं राहणार आहे. धावफलकावरती धावा एकाने पुढे. धावफलकावरती आहेत ते 49. नवीन बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला. हा बॉल कमी गतीने टाकला. व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. योगेश म्हात्रेच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण केलं, किंबहुना अगदी त्याच वेळेला ना काहूर माजवला असंही म्हणता येईल. कारण चेंडू पडल्यानंतर अनेक प्रश्न विचारत योगेश म्हात्रेला यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना इथे पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. योगेश म्हात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय आणि डेथ ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग त्याला करावी लागणार आहे. बॅकफुटला आल्यात ऑन साइडला. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. मात्रेसाठी तेजस नरे ने इतकंच म्हटलं असेल, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. या मॅच मध्ये स्वतःवरती भरोसा ठेव, तुझ्याकडून बॅटिंग चांगल्या रीतीची होईल. आणि त्याने आत्मविश्वासाने खेळलेला हा स्ट्रोक संघाचा अर्धशतक कंप्लीट करून गेला. 55 धावा धावफलकावरती आहेत. 55 रन्स ऑन दी बोर्ड. खेळाडू बाद झाले ते एकंदरीत 3. मजर गौरीच्या बॅट मधून अपेक्षा होत्या मोठ्या धावसंख्येची, परंतु त्याने मात्र नाराज केलं. अक्षय माने पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळाला. अर्थात एक षटकार त्याच्या या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाला. 3 चेंडू त्याने हाताळल्यात. नेहमीच इकॉनॉमिकल चांगल्या रीतीची गोलंदाजी करणारा अक्षय याच्यावरती हल्ले चढवल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला. वन्स अगेन अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार.
आयुष्याच्या पटलावरती एक यशस्वी राजा व्हायचं असेल ना, तर आत्मविश्वास नावाचा वजीर आपल्याकडे असावा लागतो, आणि तो आत्मविश्वास या खेळाडूमध्ये ठासून भरलाय. काय बॅटिंग केली आहे योगेश म्हात्रेने. ऑन साइडला 2 षटकार आलेत. तो पारंगत आहे या रीतीचे स्ट्रोक खेळण्यासाठी. अगदी जिथे आपण पाहिलं ना, तर क्रीजचा पुरेपूर त्याने वापर केला, सफल झाला. अक्रॉसने खेळला, पूल चांगले खेळले, हुक चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेत, आणि संघाची धावसंख्या 61 ला 3 धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाजावरती दडपण, प्रेशर येत असताना पाहायला मिळालंय, कारण जिथे चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना योगेश मात्र पाहायला मिळालाय. अक्षय पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना काही अंशी बदलली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. डीप मिड विकेट आहे, एका बाजूला लॉंग ऑन. यावेळेला देखील एक्सा मारला क्लासिकल अंदाजामध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वन्स अगेन अनदर बिग हिट, चौकार. हाफ ट्रॅकर बॉल इनसाइड आउट, आणि अगदी इनफिल्डला भेदत असताना चौकार ठोकला. 65 ला 3. पुढचा बॉल कमी गतीने टाकला. ब्लाइंडेड स्ट्रोक राहिला होता, बॅट आधी निघून गेली. तदनंतर कमी गतीने चेंडू शरीराचा वेध घेत असताना शेवटच्या बॉलवरती पुनरागमन चांगलं केलं अक्षयने. एंड ऑफ दी 5th ओव्हर 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकामध्ये आल्या 20, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 13, चौथ्या षटकामध्ये आल्या 5, आणि जिथे 5व्या षटकामध्ये धावा आल्या त्या 17. एकंदरीत बंदात 65. 3 खेळाडू बाद झालेत. करंट रन रेट आहे 13चा, जिथे या धावा संख्या जर का या गतीने आल्या तर बनू शकतात 78. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात, मधुर संगीत ऐकूयात. बॉलिंग एनालिसिस आपण हॅलो बॉलिंग एनालिसिस आपण पाहिला, जिथे एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी झालेली नाही आहे. कारण एक मात्र गोलंदाज आपण बघला ना, जो संकेत शिंदेला, ज्याने 15 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये, 3 विकेट प्राप्त केल्या. परंतु शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजीमध्ये फेरबदल अभिजित साळवी याला पाचारण करण्यात आलाय. पुढचा बॉल लोअर फुल टोज होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु काय घडतं मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाकडून चुकी होतीये. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. या धावा मिळतील 22 च्या स्वरूपामध्ये, चौकार. पात्री अभिनय करणारा तेजस नरेच्या बॅटवरती हा स्ट्रोक येऊ शकलेला नाही हा बॉल, परंतु धावा देऊन गेला. 16 बॉलमध्ये 38 वरती तो नॉट आउट खेळतोय. 69 आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. आधीच मन बनवलं होतं. चेंडूच्या मेरिट वरती खेळत असताना पाहायला मिळाला नव्हता हा स्ट्रोक. त्याने ऑन साइडला खेळण्याचा पिक करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु जिथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू येत असताना. 69 आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ शेष आहे. इथे अर्धशतक क्रमांक 3 पाहायला मिळेल का या स्पर्धेतलं, दुसऱ्या पर्वातलं, RTPL मधील. परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणारा अभिजित फलंदाजाला जखडून ठेवतोय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म अराउंड विकेटने मिस टायमिंग राहिला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगला आहे. टिपला झेल संपला कर्णधाराचा खेळ. 38 धावांची खेळी करून तेजस नरे बाद. अठरा बॉल आणि 38 धावांची खेळी तेजस नरेच्या बॅटमधून आली. त्याच्यासाठी टाळ्या होणं गरजेचं आहे. का बॅटिंग परफॉर्मन्स सकाळच्या सत्रामध्ये त्याचा राहिलाय. एकंदरीत षटकारांचा विचार केला तर तेजसच्या बॅटमधून षटकार आले, ते 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, आणि अर्थात 3 चौकार देखील, आणि त्याने ही खेळी सजवली. 18 बॉलमध्ये 38 धावांची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना
प्रणय कदम याला आपण पाहतोय जो बॅटिंगसाठी 6व्या क्रमांकावरती आलाय. डेथ ओव्हरमध्ये धावा हव्यात, परंतु या गोलंदाजाने ही चांगल्या रीतीची चुणूक दाखवली आहे. अभि चांगल्या दर्जाचे चेंडू अगदी योग्य रीतीने हाताळले. सटीक लेंथ अँड लाईन काय असते ना हे त्याने दाखवून दिलं. अचूकतेने गोलंदाजी अद्याप त्याने केली आहे. अभिजित साळवीला आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. केवळ त्याने एक धाव खर्च केलेली. खोलवा टप्प्याचा हा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळालाय. शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये अशा रीतीचे गोलंदाज नेहमी संघाला हवे हवेसे वाटतात. त्या रीतीची गोलंदाजी त्याने इथे केली आहे. पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपातून ही धाव येते. अर्थात बाईकच्या ज्या धावा आहेत ना या गोलंदाजाच्या अकाउंट्स मध्ये गणल्या जात नाहीत. अर्थात या 5 धावा त्याच्या अकाउंट्स मध्ये नसतील. त्याने अद्याप एकच धाव खर्च केली असंच म्हणता येईल. शेवटच्या षटकामध्ये अद्याप त्याने एक धाव खर्च केलेली पाहायला मिळाली. बहारदार आणि धारधार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याने इथे दाखवली आहे. कुतूहलाचा विषय राहिलाय की ते टप्प्यामध्ये सातत्यपूर्ण बदल केले. वेगावरती कॉम्प्रोमाइज केली नाही, परंतु टप्पा वारंवार चेंज करत असताना पाहायला मिळाला. बॅटरचं माइंड रीड केलं. अगदी त्याच वेळेला फलंदाजाचे कमकुवत दुवे ताकदवान दुवे याचा पुरेपूर चांगल्या रीतीने अभ्यास केला अभिनय. लोअर फुल टॉस आडव्या बाटने ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं पसंत करेल तो अर्थातच योगेश म्हात्रे. संघाला धावा मिळतील. त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने पुढे सरकते. 72 धावा धावफलकावरती आहेत. 72 रन्स ऑन दी बोर्ड. 72 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झाले ते 4. उत्तर अर्धा दाखल या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक एक धाव इम्पॉर्टंट राहणार आहे. एक एक धाव लढवावी लागेल. महत्वपूर्ण सामना आहे, कारण करो अथवा मरोची स्थिती आहे. लोअर फुल टॉस ऑन साइड ला केलाय. चेंडूला मात्र सरळ पाठवत असताना ही बॅट आहे की तोफ. बॉल आउट ऑफ दी रोप. षटकार. पूर्वार्धाचा खेळ संपला. या मॅचचा टॉस जिंकला होता तो अर्थातच सोनेश्वर निवी या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. धावफलकावरती धावा पाहताना एकंदरीत हा निर्णय तितकासा अंगलट आलाय की काय हा एक प्रश्नचिन्ह उद्भवतो. परंतु क्रिकेटचा खेळ हा 2 डावांचा आहे. दुसऱ्या डावामध्ये काय घडणार काय बिघडणार हे जरूर पाहू. त्याआधी स्कोरकार्ड कडे वळूयात, जिथे चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना तेजस नरेने बनवले 38 धावा. त्याच्या पाठोपाठ एक चांगल्या रीतीची खेळी पंकजने केली. 11 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. विशालने तितकासा कामगिरी चांगल्या रीतीची राहू शकली नाही. त्याच्या बॅटमधून 0 धावा येत असताना पाहायला मिळाला. मजर गौरी 0वरती बाद झाला. योगेश म्हात्रेने 24 धावांची खेळी केली. पंकज कदम त्याच्या बॅटमधून एकेरी धाव आपल्याला निश्चित पाहायला मिळाली. अर्थात पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये 78 आहेत. 79चा धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या आवाजामध्ये करूयात बदल. काय घडतं काय बिघडते या उत्तरार्धामध्ये या आपण आमंत्रित करूयात. संदीपजी जगे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि रोहेकरांच्या अभिमानाची. रोहा तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. दुसऱ्या पर्वामध्ये दुसरे पर्व आणि रोहेकरांना यावरती आहे गर्व. या एक डीजे कडून एक मधुर संगीत.
अभिवादन करून आणि आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन मी संदीप जगे आपणा सर्वांचं रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. नाणेफेकीसाठी निमंत्रित करतोय सागर सम्राट नावे विरुद्ध छत्रपती वॉरियर्स. छत्रपती वॉरियर्स विरुद्ध सागर सम्राट नावे हा संघ, या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे आणि नाणेफेकी करून घ्यायचे. मान्यवरांना मी विनंती करेन, आपल्या सर्व कमिटी मेंबर्सना विनंती करेन, रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याच्या निमित्तानं जेव्हा बाद फेरीतील दुसरा सामना मैदानावरती रंगला आहे, तिसऱ्या सामन्याची आपण वाट पाहतोय. पण अशा वेळेला जसं जयेशजी भोसले यांनी या ठिकाणी वर्णन केलं की पर्व दुसरं आणि सर्वांना त्याच्यावरती असणारा गर्व, निश्चितच या वाक्याला मी 100 नव्हे 200% अनुमोदन देतोय. कारण एक गोष्ट मात्र आपण सदैव पाहिलेली आहे ती रोहा नगरीमध्ये, की रोहा ही जशी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाते, त्यामध्ये क्रिकेटला एक वेगळ्या पद्धतीचा रंग चढलेला आपण नेहमीच अनुभवलेला आहे. आणि ज्याच्यामध्ये कबड्डी, क्रिकेट या सर्व मैदानी खेळामध्ये आजवर रोहा तालुक्याची असणारी प्रगती सदैव आपण अनुभवलेली आहे. आणि अशा वेळेला जेव्हा बाद फेरीच्या स्पर्धेमध्ये येतो रोहा तालुका प्रीमियर लीगच्या पर्व दुसऱ्यामध्ये, हे सुपर 12 संघ कशा पद्धतीने कामगिरी करणार याच्याकडे साऱ्यांच्या नजरा असतात ना, तेव्हा त्यातील पहिला सामना ज्या प्रकारे झाला तसा दुसरा सामना अधिक आकर्षक व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली जाणार. आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तेजस नरे. बॅटच्या स्वरूपात ब्रँडेड बॅटिंग त्याने केली होती, जसं वर्णन जयेशजीने केलं. आता गोलंदाजीच्या स्वरूपात पहिला चेंडू आणि या वेळेला संकेत शिंदेला थोडासा टांगवण्याचा प्रकार केला होता. ही गोलंदाजी थोड्या अंशी का होईना आता अनिश्चित स्वरूपाची आणि अनप्रेडिक्टेबल म्हणतो ना आपण, त्या पद्धतीचीच फलंदाजाला संकेत शिंदेला पाहावी लागणार असं आव्हान तेजसने या ठिकाणी निर्माण केलंय. तेजस बॅटच्या स्वरूपात फार सुंदर बोलला होता, पण समोर सुद्धा तितकाच जबरदस्त बॅटर आहे. संकेत शिंदे ज्या वेळेला मैदानामध्ये आहे, हा ना याच्यामध्ये थोड्या अंशी फंबल झाले जरूर, परंतु पहिली धावफलकावरती आपण पाहतोय. ड्रीम्स क्रिकेटचे सर्व कॅमेरामन या ठिकाणी सज्ज झालेत आणि एक सकाळच्या म्हणजेच आपण सकाळच्या सत्रामध्ये आठवण सुद्धा करून दिली की ड्रीम्स क्रिकेटचे 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ते लवकरच ओलांडणार आहेत. आणि कदाचित याच स्पर्धेमध्ये तो टप्पा आपल्याला ओलांडलेला पाहायला मिळाला तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. तेजस नरेचा हा चेंडू अर्थातच जाणीवपूर्वक ओरपे चेंडू दिला होता. वायडेस्ट लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ना की लॉंग ऑफ तैनात केला जातो, परंतु या वेळेला साधारण क्षेत्ररक्षक कव्हर्स आणि लॉंग ऑफ याच्या बरोबर मध्ये तैनात केला गेलाय. ही जाणीवपूर्वक, ज्याला आपण म्हणतो ना की अलीकडच्या काळामध्ये ट्रॅप लावला जातो, हा ट्रॅप वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. एक ट्रॅप भारताच्या हिस्ट्रीमध्ये अर्थातच हनी ट्रॅप म्हणून गाजला, पण या वेळेला ट्रॅप मधला सुंदर फटका पाहायला मिळालाय, तो अर्थातच चोप देणारा फटका. संकेत शिंदेच्या बॅटमधून निघालेला पहिला सणसणीत चौकार. झाल्यात पहिल्या षटकाचा खेळ अर्थातच आपण पाहतोय. 79 धावांची आवश्यकता असताना पॉइंटच्या डोक्यावरून याही वेळेला चेंडू सीमारेषा पार, सलग दुसरा चौकार. सोनेश्वर निवी संघ जो आहे ना, त्याचे संघ मालक अमित मोहिते आणि अमित चिपळूणकर, ज्या वेळेला पहिल्या दिवशी मी त्यांच्याशी संवाद साधला होता त्यावेळेला त्याने खेळाडूंना भरभरून प्रतिसाद दिला होता आणि पाठिंबा देण्याची एक जी पद्धत आहे ना ती फार प्रभावीपणे पाहायला मिळाली होती. आणि व्हॉट अ शॉट, थर्ड इन अ रो बाय संकेत शिंदे. धावफलकावरती एक नजर टाकूया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 79 धावाला प्रत्युत्तर करताना साधारण 8वी 9वी 10वीच्या मध्ये ना आपल्याला इंग्रजी विषय शिकत असताना डिग्री नावाचा एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये ना गुड, बेटर आणि बेस्ट असं आपण म्हणतो, बरोबर आहे. सो कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, त्याचे जे फॉर्मॅट्स आहेत ना, त्यातला पहिला चौकार जर गुड होता तर दुसरा चौकार बेटर होता आणि हा तिसरा चौकार बेस्ट या कॅटेगरीमध्ये गणला गेला. अशा प्रकारची संकेत शिंदेची फलंदाजी आहे आणि हेच तर
पाहण्यासारखं असतं ना, की नेत्रदीपक हा शब्दप्रयोग आपण कधी करतो ज्या वेळेला डोळ्यांना सुखावतं. असं संकेत शिंदेची बॅटिंग त्या कॅटेगरी मधली मला अनुभवायला मिळते आणि हेच तर मैदानात आपण अनुभवलं, पाहिलं आणि त्याचं कौतुक सुद्धा केलं. येस, सागर सम्राट नावे आणि छत्रपती वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉससाठी सज्ज राहा. 3 षटकांच्या नंतर जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होईल तेव्हा केला जाईल टॉस. धन्यवाद. आई सासाई देवी तुळशी फायटर्स संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय जय. जय देशमुख गोलंदाजीला येतोय. अर्थातच जय देशमुखने 2 वर्षापूर्वी याच मैदानावरती अर्थातच त्याच्या घरच्या संघाला सेमीफायनल पर्यंत आणलं होतं, आपण पाहिलं होतं. तो जय देशमुख या वेळेला मैदानामध्ये आलाय आणि प्रतिकार करायचा असेल ना तर सोनेश्वर निवी संघाची ही सलामीची जोडी आणि विशेष करून संकेत शिंदेची एक महत्वाची विकेट. नितीनकडे सुद्धा ती क्षमता आहे, तो मोठे फटके खेळू शकतो, आपल्याला माहिती आहे. सलामीवीर या नात्याने अर्थातच फलंदाजीला मैदानात सुद्धा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, परंतु जोपर्यंत स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला आपण साऱ्यांनीच पाहिलं की तो झेल त्याच्या हातून निसटला. हाफ चान्सेस आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे चान्सेस जे निर्माण झालेले असतात अर्थातच त्या संधी तुम्हाला प्राप्त कराव्या लागतात आणि क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स असं सुद्धा मित्रांनो म्हटलं जातं. मग ती संधी आपण जर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर केलं ना तर त्याचा फायदा आपल्याला अधिक स्वरूपात मिळू शकतो. 2 धावा मिळाल्या, जीवनदान मिळालं असंही म्हणू शकतो आणि या 2 धावाने धावसंख्येमध्ये भर. जयचा हा चेंडू याही वेळेला आपण पाहतोय बॅकफूट पंच फटका पाहायला मिळालेला आहे. नजाकत आहे फटक्यामध्ये. आणखीन एक चौकार सोनेश्वर निवी संघासाठी. नितीन चोंडेने हा जो काही फटका खेळला ना या फटक्यामध्ये नजाकत्ता बघा किती सुंदर होती. बॅकफूट वरती जातोय, स्वतःच्या बॉडी वेट सांभाळतोय आणि ज्या पद्धतीने त्याने बॅलन्स बनवला अशा प्रकारचे फटके हे वारंवार पाहतच राहावे आणि त्याच्या प्रेमात पडावे अशा प्रकारचे हे फटके असतात. आणि जय देशमुखकडे तो वेग आहे, भन्नाट वेगाने गोलंदाजी करणं म्हणजे तेजस नरेने ज्या टप्प्यावरती गोलंदाजी केली त्याला संकेत शिंदेच उत्तर देऊ शकला असता. आणि आता इथे दुसऱ्या बाजूला आपण जेव्हा पाहतोय ना तर जय देशमुखकडे वेगवान अशा प्रकारची गोलंदाजी आहे. पाठीमागे मजर गौरी सारखा अनुभवी खेळाडू आहे. अशा अनुभवी खेळाडूंसोबत खेळताना जय देशमुखचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढणार आहे. मला वाटतं ना प्रीमियर लीगचं आज तुम्हाला 2 दिग्गज समालोचक अर्थातच आमच्या नवोदित प्रथमेश सोबत तुम्हाला आणखीन 2 दिग्गज समालोचकांचं समालोचन अनुभवायला मिळणार आहे. आणि मला वाटतं थोडं समालोचनाची पद्धत सुद्धा आम्ही थोडी बदलू. नंतर इनिंग टू इनिंग न जाता आम्ही थोडं बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करू. परंतु तोपर्यंत घेऊया या चौकाराची मजा. आणखीन एक चौकार बाय संकेत शिंदे. काही गोष्टी अशा असतात ना की ज्यांच्या पुढे आपल्याला नतमस्तक व्हावं लागतं. मला वाटतं संकेत शिंदे अशा प्रकारचा एक फलंदाज आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू होता. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये सर्वाधिक मॅच विनर खेळाडू म्हणून जर तुम्ही एखाद्याकडे पाहू शकता ना आश्वासदायक नजरेने तर तो केवळ संकेत शिंदे आहे. बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा या दोन्ही आघाड्यांवरती त्याचा खेळ जो आहे ना तो आश्वासदायक आहे. पहिल्या षटकामध्ये जेव्हा 14 धावा आल्या त्यावेळेला दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा तो बॅलन्स साधला जातोय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर आता आपण धावफलकावरती नजर टाकली तर 26 धावा झालेल्या आहेत. 79 धावांची आवश्यकता असताना 24 चेंडूत येणाऱ्या 24 चेंडूत 53 धावांची आवश्यकता. ड्रीम्स क्रिकेटचा मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागेल कारण आज आमच्या समोर स्क्रीन सुद्धा आहे. सो आई सासाईवाली तुळशी फायटर्स या संघाला येणाऱ्या पुढच्या 24 चेंडूत 53 धावांची गरज असताना माननीय श्री अमित शेठ मोहिते साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. कॉल असेल सागर सम्राट नावे संघाच्या संघनायकाचा नाणेफेकीचा कॉल असणार आहे. आपल्या प्लॅटफॉर्मच्या बाहेर जर गेला टॉस तर परत टॉस करण्यात येईल. या गोष्टीची दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. कॉल असेल सागर सम्राट नावे संघाच्या संघनायकाचा. हेड्स इज द कॉल अँड तेल सिटीज नाणेफेकीचा कौल इथनं जिंकला छत्रपती वॉरियर्स. साहेबांना विनंती करतो थांबा पण प्रथम फोटो सेशन नक्कीच कंप्लीट केलं जाईल. खरं तर नाणेफेकीचा कौलीतनं छत्रपती वॉरियर्स संघाच्या संघनायकानं जिंकलेला आणि दोन्ही संघांना बघा विजयासाठी बऱ्याच शुभेच्छा देतात. जास्त वेळ घेणार नाही. मॅच सुरू आहे. टॉस जिंकला. डिसिजन काय असेल? सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू कारण का समोरचा संघ पण माझ्या गावचा टीम आहे सागर सम्राट नावे.
त्यामुळे प्रत्येक खेळाडूची विकनेस काय, स्ट्रॉंग झोन काय तुला माहिती आहे आणि त्या प्रकारे तू स्ट्रॅटेजी काल बनवली असशील. छोटे मोठे युद्ध संपल्यात, महायुद्ध आहे, नॉकआउट स्टेजची मॅच आहे. सो माइंडसेट काय असणार आहे की कसा खेळ करायचा आणि संघासोबत स्ट्रॅटेजी काय बनवली आहे तू? सर्वप्रथम तर त्यांच्याकडे एक मास्टर माइंड आहे तुषार चौलकर आणि कर्णधार पण चांगला आहे हे सलमान दादा. आणि आमचा चांगला परफॉर्मन्स झाला तर आम्ही 100% मॅच विनू. जास्त वेळ घेत नाही तुला मॅचसाठी, भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून येते न्यूज. टॉस जिंकला छत्रपती वॉरियर्स टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय सागर सम्राट नावे टीमला. जाऊया विद्यमान सामन्याकडे. सुरू असलेली मॅच कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच प्रथमेश. गोलंदाजीसाठी प्रणय कदम आलाय. ज्या वेळेला आपण म्हणालो की 24 चेंडूमध्ये हे जे लक्ष्य आहे ते साधारण 53 धावांचं उरलं होतं. प्रणय कदमच्या हातामध्ये चेंडू सोपवला कर्णधार तेजसने आणि तेजस हा एक मास्टर माइंड खेळाडू आहे. त्याला माहिती आहे की फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या आघाड्यांवरती कशा पद्धतीने आपण आता उभं राहिलो पाहिजे. जेव्हा संकेत शिंदे बॅटिंगला डीप कव्हरला क्षेत्ररक्षक त्याने अगोदरच तैनात केला, कारण त्याच क्षेत्रामध्ये तब्बल या सामन्यामध्ये 4 चौकार आले होते. जोरदार अपील केलं गेलंय आणि स्वतः फलंदाज या ठिकाणी माघारी परततोय आणि पंचांचा इशारा येतोय फलंदाज बाद असल्याचा. पहिला फलंदाज बाद. तिसऱ्या षटकामध्ये प्रणय कदम गोलंदाजीला आला आणि जादुई गोलंदाजी तुम्हाला करावी लागते. तेजस नरेने हे जे थिंग टेम्परामेंट आपण म्हणतो ना त्या पद्धतीचं दाखवलंय मैदानामध्ये की गोलंदाजीमध्ये बदल तुम्हाला वेळोवेळी करावे लागतात. पहिल्या षटकामध्ये मला 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला ज्या वेळेला जय आला त्याने 12 धावा खर्च केल्या. मग पॉवर प्लेच्या 2 षटक संपल्यानंतर पुढच्या षटकात एका अशा गोलंदाजाला बोलूया ज्याला जोडी फोडण्यासाठीच आमंत्रित करावं लागेल. धावा रोखणं हे एक टार्गेट असू शकतं, पण जोडी फोडणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं टार्गेट होतं. मला वाटतं या आई सासाई देवी तुलसी फायटर संघाला हे यश मिळालंय. पण आता दुसऱ्या बाजूला ओळखावं लागेल, कारण सोनेश्वर निवी संघाची ही जी जोडी आहे ना सगळ्या रोहेकरांना माहिती आहे, तमाम रायगड जिल्ह्यातल्या अनुभवी क्रिकेटर्सना माहिती आहे की या 2 क्रिकेटर्सकडे ती क्षमता आहे सामना संपवण्याची. मॅच विनिंग जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ना ते खेळाडू मैदानात आहेत, अविनाश सागर आणि संकेत शिंदे. आणि त्याच्यामुळे संपूर्णपणे आई सासाई देवी तुलसी फायटर संघाची नजर जी असेल ना ती या जोडीला अर्थातच ब्रेक करण्याची. पाहूया कशा पद्धतीने हा सामना पुढे जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जवळजवळ आपण पाहतोय की चेंडूपर्यंत पोहोचला होता. 2 धावा याच दरम्यान पूर्ण केल्या जातात. या अशा पद्धतीच्या ज्या आपण म्हणतो ना की चान्स निर्माण करायचे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रणयचं कौतुक करावं लागेल. बघा खेळ हा जो आहे ना क्रिकेटचा खेळ आहे हा केवळ फलंदाजांचा खेळ नाही, हा केवळ गोलंदाजांचा खेळ नाही, हा केवळ क्षेत्ररक्षकांचा खेळ नाही. या संघाच्या बांधणीमध्ये ज्या ज्या काही छोट्या 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 गोष्टी महत्त्वाच्या असतात ना त्या प्रत्येक गोष्टी मॅटर करतात. एव्हरी स्मॉल थिंग इज अ मॅटर इन एव्हरी गेम असं जे म्हणतात ना. अपील केलं गेलं, एक छोटासा आवाज आल्यासारखं सुद्धा वाटू लागलं, पण अशा वेळेला पंचांचा निर्णय आला की अर्थातच हा चेंडू शरीराला साधारण चाटून गेलाय आणि त्याच्यामुळे थोड्या अंशी का होईना सोनेश्वर नेव्ही संघाच्या रसिक प्रेक्षकांनी सुद्धा आपला औंढा जो होता तो गिळला मनातल्या मनातच म्हणा किंवा घशातल्या घशातच म्हणूया. कारण या वेळेला ही अशी प्रकारची जर कुठलीही छोटी मोठी घटना घडली तर ती केवळ छोटी मोठी नसेल, ती आपल्यासाठी एक महत्त्वाची घटना असेल हे दोन्ही संघ जाणतात. वॉट अ बॉलिंग, वॉट अ फॅन्टॅस्टिक कमबॅक. याही वेळेला आपण पाहतोय ना की पहिल्या 2 षटकामध्ये 26 धावा दिल्यानंतर एका अशा षटकाची गरज होती सोनेश्वर निवी संघाविरुद्ध ज्या धावा रोखणारं षटक असेल. केवळ 4 धावांचं षटक आहे, ज्या 4 धावांमध्ये एक विकेट त्याने आपल्या नावावरती नोंदवली, ज्या 4 धावांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला एका जागी विचार करण्यास कुठेतरी स्तब्ध केलंय की 30 धावा आलेल्या आहेत. 18 चेंडूत 30 धावा आलेल्या आहेत. अजूनही 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल 49 धावांची गरज असणार आहे आणि त्याच्यामुळे हा क्रिकेटचा सामना आहे ना जो दोलायमान परिस्थितीत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. छत्रपती वॉरियर संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपला कर्णधार आपले आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे वाट पाहतोय, तर सर्व छत्रपती वॉरियर्सचे खेळाडू यांना विनंती असेल की आपण पाठीमागे पेंडॉलच्या पाठीमागे जमायचं आहे कॉमेंट्री बॉक्सच्या मागे.
सो आपण एका गोष्टीवरती बोलत होतो मित्रांनो की 3 षटकांच्या समाप्तीनंतर जेव्हा 49 धावांची आवश्यकता आहे, क्रिकेट रोह्यातील एका वेगळ्या धाटणीने पुढे गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि अशा वेळेला महाराष्ट्रातील 2 दिग्गज समालोचक आपल्या समवेत आज आहेत. अर्थातच चंदू शेटे सर, ज्यांना कोण ओळखत नाही, मी असं म्हणेन की द व्हॉइस ऑफ पॉप्युलर व्हॉइस ऑफ द महाराष्ट्र म्हणून त्यांना आम्ही नेहमी म्हणतो आणि खऱ्या अर्थाने एक दर्जेदार समालोचन किंवा त्याच वेळेला एनसायक्लोपीडिया ऑफ द क्रिकेट मी नेहमी म्हणतो त्यांच्याबद्दल की क्रिकेटबद्दल कुठल्या खेळाडूबद्दल कोणती माहिती हवी तुम्ही चंदू सरांना विचारा किंवा चंदू सरांचे ते शब्द कॉमेंट्रीमध्ये ऐका, मग त्याला चॅलेंज नसतं, अशा प्रकारचं ते समालोचन असतं. आणि अशा प्रकारे ज्या ज्या वेळेला खेळाडूची इत्तंभूत माहिती तुमच्यापर्यंत सादर होत असते ना, तेव्हा आपल्या सगळ्यांना सुद्धा ती सुकावणारी असते. आपल्या सर्वांना सुद्धा आपण याच्यासाठीच तर सामने बघण्यासाठी आलेलो असतो. कोण कुठल्या प्रकारचा खेळाडू आहे याही पेक्षा कोण कुठल्या विभागातून कशा पद्धतीची कामगिरी केलेला खेळाडू आहे ना, ते मॅटर करतं. आणि तेच तर आपण पाहत असतो. एखाद्या खेळाडूचा इत्तंभूत प्रवास ऐकण्यासाठी आपलेही कान आसुसलेले असतात आणि चंदू सर नेहमीच तो डेटा तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. गेल्या 3-4 वर्षामध्ये आपण पाहतोय, गेली सलग या मैदानावरती ज्यांचा आवाज आपण ऐकतोय ते जयेशजी भोसले यांचं समालोचन. खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या स्पर्धा असतील, ठाणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या स्पर्धा असतील, मुंबईमध्ये होणाऱ्या स्पर्धा असतील किंवा कोकणाच्या विविध अर्थात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये असणाऱ्या स्पर्धा असतील, या सर्व स्पर्धांमध्ये जयेश भोसले यांचा आवाज आपल्याला गेली काही वर्ष सातत्याने ऐकायला मिळतोय. कारण त्याच्या मागे मेहनत आहे, जिद्द आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉमेंट्री मधली एक सुंदर असा आवाज आहे. पहिला चेंडू आणि या वेळेला पंचांचा इशारा येतोय, हा चौकार असणार आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व पहिलं ज्या वेळेला झालं होतं ना, त्यावेळेला काही गोष्टी आपण आराखडे निश्चित केले होते. काही विनंती करतोय, मला वाटतं बॅटर हा कमिटी मेंबर्सना विनंती आहे की जर मैदानामध्ये बॉल जो हरवलेला आहे तो आणून द्यायचा आहे. वळतोय मैदानाकडे, जिथे जय देशमुख गोलंदाजीला आला. दुसऱ्या षटकामध्ये म्हणजे वैयक्तिक दुसरं षटक आणि संघातर्फे चौथ्या षटकामध्ये तो गोलंदाजीला आला. आई सासाई देवी तुळशी फायटर्स या संघाने ज्या प्रकारे धावसंख्या मैदानामध्ये उभारली, 78 धावा उभारल्या, 79 धावांचं आव्हान ठेवलं, हे भलं मोठं लक्ष आहे. पण इथे काल एक मॅच अशीही पाहिली आपण की 90 धावा चेस झालेल्या आपण पाहिल्या. त्याच्यामुळं क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं आपण म्हणत असतो आणि या मैदानावरती आल्यावर ते पाहत असतो. ही नेहमी आपल्याला हा कोइन्सिडेन्स म्हणूया किंवा त्याच वेळेला ती एक सत्य घटना म्हणूया, ते मैदानावरती नेहमी आपण अनुभवत असतो. आज ओळीया मैदानावरती जिथे जय देशमुख गोलंदाजी करतो, राईट मोर द विकेट, याही वेळेला आपण पाहतो ना खोलवर टप्प्याची गोलंदाजी, या अशा गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. जय देश हे परवडणारं नाहीये. इथे स्ट्राईक रोटेट होते, 2 धावा मिळतात आणि एक छोटीशी चूक तुम्हाला फार मोठी अर्थातच चूक अर्थात ती महागडी ठरू शकते, हे बऱ्याच वेळेला या मैदानामध्ये दाखवून दिलेलं आहे. 2 धावाने धावसंख्येत बदल झालाय. 36 धावा धावफलकावरती, अजूनही 16 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना तर संकेत शिंदे वाट पाहतोय की समोर अर्थातच अविनाश सागर कशा प्रकारे प्रत्युत्तर करणार आहे. पण गोलंदाजी आपण पाहतोय ना, नेहमी म्हणत असतो की आपण चंदू सरांचा एक फार सुंदर शब्द आहे की दांडी गुल, तर त्या पद्धतीने मला म्हणावंसं वाटतं की अशा प्रकारची गोलंदाजी लागते त्या प्रकारचे शब्द ऐकण्यासाठी की खोलवर टप्प्याची गोलंदाजी, एकदम चेंडू स्टंपात टाकायचा, खोलात टाकायचा आणि समोरच्या फलंदाजाला रूम द्यायचा नाहीये. पण यॉर्कर टाकण्याची सुद्धा एक ना ती क्षमता असावी लागते, तुमचे जॉईंट सुद्धा तितकेच ताकदवान असावे लागतात आणि तेच या वेळेला आपण मैदानात अनुभवतोय जे जय देशमुख द्वारे सादर होत आहेत. संकेत शिंदेने मात्र तो ओव्हर पिच बनवलाय, चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑनला, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि संकेत शिंदेची एक सुपर डुपर वाली पारी या वेळेला संपुष्टात येते. सगळ्यात आक्रमक, सगळ्यात भरोशाची जी जोडी होती
ती संकेत शिंदे आणि अविनाश सागर ही जोडी होती आणि ही जोडी फोडण्यासाठी तेजस नरेने चेंडू स्वतःकडे घेतला नाही. या स्पर्धेमध्ये त्याने चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत केले, पण त्याने चेंडू सोपवला जयकडे, कारण त्याला माहिती की जयकडे ती क्षमता आहे, खोलात चेंडू तो टाकू शकतो, जोरात चेंडू टाकू शकतो आणि वेगवान गोलंदाजीच्या समोर बऱ्याच वेळेला फलंदाज निष्प्रभ होतात. संकेतकडे ते टायमिंग आहे जरूर, पण आज काहीसा अंशी म्हणावं लागेल की त्याचा दिवस नसावा. तो लवकर बाद होऊन परतला, जेव्हा 19 धावा त्याच्या वैयक्तिक नावावरती होत्या. 9 चेंडूंचा त्याने सामना केला. याही वेळेला आपण पाहतो ना की पाठीमागे मजर गौरी उभा आहे आणि मला आठवते की याच मैदानावरती मजर गौरी अशी वेगवान गोलंदाजी करायचा की 6च्या 6 बॉल स्टंपात टाकायचे आणि समोरच्या फलंदाजाला पूर्णपणे निष्प्रभ करायचं. बघा तोच जातोय, तोच त्याला सांगतोय की ही गोलंदाजी करतोयस ना ही बेस्ट आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नको करूस. मला वाटतं कदाचित हाच संदेश असावा, कारण एक जमान्यामध्ये आपण सुद्धा अनुभवलंय ना, रोह्याचं क्रिकेट काही मी आज बघत नाही, गेली 10-12 वर्ष या प्रत्येक क्रिकेटरला मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सोबत असणारा अनुभव जय देशमुखला सुपूर्द केला जातोय आणि या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक चकतोय. चेंडू सीमारेषा पार. वेलकम फॉर अ सोनेश्वर नेव्ही. एक्केचाळीस धावा धावफलकावरती झाल्यात. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. सामनाच्या पहिली इनिंग ज्यावेळी झाली ना, जयजी भोसले फार सुंदर वाक्य म्हणाले होते की दोन्ही संघांकडे एक क्षमता आहे सामना कधीही फिरवण्याची, आणि मला वाटतं ते शब्द जर तुमच्या कानात असतील ना तर त्या पद्धतीने तुम्हाला आता खेळावं लागेल. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. सोनेश्वर निवी संघ सामना जिंकणार की त्याच वेळेला आई सासाई देवी तुलसी फायटर संघ सामना जिंकणार, हे अर्थातच आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रणयच्याच हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. जादुई गोलंदाज आहे. मगाचा सामना जो होता ना, आपण पाहिला की वैष्णवी कोलाड विरुद्ध ज्या वेळेला सामना झाला त्या संघामध्ये अर्थातच प्रतिस्पर्धी संघामध्ये मुरलीबाईतने गोलंदाजी केली. मुरलीबाईत हा तसा रोह्यातील एक फेवरेट क्रिकेटर आहे. रायगड जिल्ह्यातील एका नामांकित गोलंदाजापैकी मुरलीबाईचे ड्रीम स्पेल मी तुम्हाला बसल्या जागी 25 सांगू शकतो आणि आज सुद्धा मी तो अनुभवला. तेव्हा मगाशी मॅन ऑफ द मॅच देत असताना प्रथमेशने ज्या वेळेला त्याला प्रश्न विचारला की मुरली काय तुझ्या डोक्यामध्ये चाललं होतं, तेव्हा मुरली फार सुंदर वाक्य म्हणाला, या चेंडू नंतर ते सांगतो. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू जाणीवपूर्वक केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. सामना एका बाजूला आपण पाहतोय ना की जिथे 38 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी, 2 चेंडू झालेत म्हणजे 10 चेंडू येणं बाकी, 38 धावांची आवश्यकता. पुढचा सामना अर्थातच छत्रपती वॉरियर्स विरुद्ध सागर सम्राट नावे हा आहे. दोन्ही संघांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि वळतोय मुरलीबाईच्या त्या स्टेटमेंटकडे. मुरली म्हणाला होता की जेव्हा 2 षटकं झाली होती तेव्हा त्याच्या अगोदरच मी कर्णधाराला सांगितलं होतं की तिसरं ओव्हर मी करतो आणि मला माहिती आहे की सकाळच्या सत्रात इथे धावा होत नाही, त्याच्यामुळे मी चांगली बॉलिंग टाकेन, मला भरोसा होता. मला वाटतं ना हा स्वतःवरती कॉन्फिडन्स असणं ही फार महत्वाची गोष्ट असतं. आज गोलंदाजीला जेव्हा प्रणय आलाय, याच्या अगोदर जयने आणि त्याच्या अगोदर परत एकदा प्रणयने जी कामगिरी केलंय ना, तेजस नरेला फॉलो करणारी कामगिरी केली की तेजस आतापर्यंत फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही आघाड्यावरती ब्रँडेड कामगिरी सादर केलेली आहे, पण त्याच्या समवेत जेव्हा आपण आहोत तेव्हा केवळ तेजस नरेचा संघ म्हणून तो ओळखला नाही गेला पाहिजे, तो संघ तो त्या नावाने ओळखला गेला पाहिजे. आई सासाई देवी तुलसी फायटर्स या नावाने ओळखला गेला पाहिजे. त्याच्या समवेत असणाऱ्या अनेक खेळाडूंशी ओळखला गेला पाहिजे, कारण क्रिकेट हा मित्रांनो सांघिक खेळ आहे. इथे एकट्या खेळाडूने जिंकता येत नाहीये. 11ही जणांची जेव्हा महत्वाची कामगिरी सादर होते ना तेव्हा संघ सामना जिंकत असतो आणि हेच तर आपण पाहतोय. याही वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु जाणीवपूर्वक आपण पाहतोय ना थोडा शरीरापासून दूर ठेवतोय फलंदाजाच्या. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर आहे, परंतु आता 9 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. या संपूर्ण मैदानावरती पहिल्या दिवशी खास फॉलोअर्स आले होते, ते याच फलंदाजासाठी. अर्थात तो फलंदाज मैदानामध्ये आहे अदनान. अदनान मैदानामध्ये आहे. अदनानचे बरेच सारे फॉलोअर्स आहेत किंवा त्याच वेळेला त्याला चीअर अप करण्यासाठी जो एक वर्ग आहे मैदानावरती
त्यांच्या अपेक्षा आहेत की अदनानने चांगली बॅटिंग करावी. मला वाटतं की अदनानने ती अपेक्षा पूर्ण करण्याची वेळ आता येऊन टेपलेली आहे. कारण या मैदानावरती अशा अनेक कहाण्या आहेत की जवळजवळ सामना हातामध्ये आलेला असताना निसटलेला बऱ्याच वेळेला आपण पाहिला आहे. पण त्यावेळेला ना उत्तर कधी देतो आपण या गोष्टीने? जिगरबाज खेळी तुमची मैदानामध्ये सादर झाली पाहिजे, तुमच्याकडून ॲज अ बॅटर म्हणून तेवढी महत्त्वाची भूमिका बजावली गेली पाहिजे, ॲज अ बॉलर म्हणून ती जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे, ॲज अ फिल्डर म्हणून तुमच्याकडे ती अर्थातच मैदानामध्ये कमिटमेंट दिसून आली पाहिजे. तेव्हा सामना तुमच्या बाजूने झुकत असतो. इथेही आपण पाहतोय प्रणय कदम ज्या प्रकारे मैदानामध्ये गोलंदाजी करतोय ते अद्भुत आहे आणि अविश्वसनीय आहे. पहिल्या षटकात त्याने केवळ 4 धावा दिल्या होत्या आणि आता 5 चेंडू टाकलेत, केवळ 3 धावा दिल्यात. विचार करा, 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता असताना त्याला माहिती आहे प्रेशर कोणावरती आहे, फलंदाजांवरती आहे आणि ते बरोबर ओळखलं जात आहे. म्हणूनच मी म्हणतो ना की युट्यूबच्या या माध्यमाचा वापर अलीकडचे क्रिकेटर फार प्रभावीपणे करतात. गोलंदाजी करत असताना हेही षटक आपण पाहतोय, 2 षटकं टाकलीत प्रणयने, केवळ 7 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाची विकेट त्याच्या नावावरती त्याने नोंदवली आणि अर्थात त्याबद्दल त्याचं कौतुकही झालं पाहिजे. कारण आता 6 चेंडू येणं बाकी आहेत सामना जिंकण्यासाठी. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये या वेळेला सोनेश्वर निवी संघाला 35 धावांची गरज असणार आहे. सोनेश्वर निवी संघाने पहिल्या दिवशी ज्या प्रकारे सामने जिंकले होते, मी म्हणालो सुद्धा होतो की असा एक संघ आहे हा की जो अंतिम सामन्यापर्यंत मजल मारू शकतो. परंतु मला वाटतं या आजच्या दिवसामध्ये अंतिम सामन्यापर्यंत मजल मारत असताना तुम्हाला आमचा या वेळेला पराभव करून पुढे जावं लागेल असं आई सासाई देवी तुलसी फायटर संघाने म्हटलं होतं आणि ते सकाळच्या सत्रापासून दाखवलं. अफलातून बॅटिंग तेजस नरे आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी केली. आज तेजस आणि पंकजने आक्रमक सुरुवात केली होती, त्यानंतर विशाल आणि मझर लवकर बाद झाले, पण नंतर आलेला योगेशने धावसंख्येला आकार प्रयत्न केला. आणखीन एक रोहाचा जादुई गोलंदाज येतोय, जुनेद खालिद गोलंदाजीला येतोय आणि जुनेदचं टर्न हा आजपर्यंत न कळलेल्या प्रश्नांमध्ये मी नेहमी टाकत असतो. म्हणजे काही गोष्टी असतात ना आपण ऑप्शनला सोडतो की जर आपल्याला 10 लेसन्स करायचे असतील आपण विचार करतो चला बाबा 2 महिने आहेत आता अभ्यास करतो, बरोबर आहे. मग नंतर आपल्याला आठवतं राजू भाऊ की अरे आता परीक्षेला 15 दिवस राहिलेत, आता आपण अभ्यास करूया. मग नंतर आठवतो आपल्याला की नाही आता 8 दिवस आलेत, आता तरी अभ्यास केला पाहिजे. मग विचार करतो 10च धडे आहेत ना, हे काय फाटक्या साठपेन, बरोबर आहे. पण अचानक परीक्षा 2 दिवसांवर येऊन ठेपते तेव्हा आपण विचार करतो की नाही आता 5 ऑप्शनला टाकतो आणि 5च वाचून जातो. तर तशा पद्धतीने जुनेदची गोलंदाजी बऱ्याच वेळेला काही चेंडू त्याच्या ऑप्शनला सोडून द्यायचे कारण ते न कळणारे असतात. असा गोलंदाज मैदानामध्ये मी आई सासाई देवी तुलसी फायटर संघाच्या विशाल लाडचं कौतुक करेन, त्यांच्या संघ मालकांचं. बॅलन्स संघ आज मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि अदनानला बाद करून पॅव्हलियनचा रस्ता दाखवला जातोय. आणखीन एक बाद सोनेश्वर निवी संघाचा. बघा सामने असं म्हणतात ना की कॅचेस विन द मॅचेस. ही प्रोवर्ब्स तुम्ही कोणत्याही टेनिस क्रिकेटचं समालोचन करा, तुम्ही इंटरनॅशनलचं समालोचन करा, तुम्ही अर्थातच डोमेस्टिक क्रिकेटमधल्या कुठल्याही स्पर्धांमध्ये बघा तुम्हाला हे शब्द ऐकायला मिळतील. राजू केरकर मला या ठिकाणी आठवण करून देतात की पहिल्या सत्रामध्ये जेव्हा बॅटिंग चालू होती तेजस नरेचाही कॅच सुटला होता, पंकजचा सुद्धा कॅच सुटला होता. 2 फलंदाजांचे आणि दोन्ही फलंदाज कितीवर आउट झाले असते? 0 वरती आउट झाले असते. 2 फलंदाज जर 0 वर आउट झाले असते तर रिझल्ट काय लागला असता? असं म्हणतात ना की जर तर क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं नसतं, पण मित्रांनो जर तर शिवाय क्रिकेटलाही महत्त्व नसतं. या वेळेला स्लो ओव्हर 1 टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि आल्या चेंडू सीमारेषा पार, दणदणीत षटकार. की तुम्हाला सामना खेळत असताना तो अर्थातच प्रत्येक षटकागणिक तुम्हाला त्याचं गणित पुढे न्यावं लागतं. याही वेळेला लेग स्टंप वरती जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. जुनेदला वाटलं होतं की तो चेंडू टर्न होईल, परंतु काही वेळेला बोटांची जादू सुद्धा दगा देते. जोरात चेंडू टाकायला गेल्यानंतर 3 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यानेशी सामने जिंकता येतात जरूर, पण त्याच वेळेला पहिल्या षटकातील धावा, दुसऱ्या षटकातील धावा ज्या आपण म्हटलं गेलं तर कॅल्क्युलेटिव्ह अंदाजने पुढे गेल्या होत्या. 12 चेंडूत 26 धावा जरूर आल्या होत्या, पण त्यानंतर मात्र सामना पूर्णपणे आपण पाहिला होता प्रणय कदमच्या गोलंदाजीने असेल, जय देशमुख
च्या गोलंदाजीने असेल, आई सासाई देवी तुलसी फायटर संघाच्या बाजूने आतापर्यंत तरी झुकवलेलं आहे क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या खेळामध्ये. कारण 2 चेंडू येणं बाकी आहेत सामना जिंकण्यास, 3 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. चंदू सर आज या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे मी वारंवार म्हणेन की क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या खेळात, कारण चंदू सर कॉमेंट्री करत होते, मला वाटतं घाटकोपरला सामना होता, एका चेंडूत 11 धावांची गरज होती चंदू सर आणि एका चेंडूत 11 धावा आल्या होत्या. बरोबर आहे ना सर? सो अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे क्रिकेटचा शेवटचा चेंडू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा रिझल्ट वर्णन करणं ही मला वाटतं आम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये रिझल्ट वर्णन करू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. पण कौतुक करावं लागेल ते म्हणजेच आई सासाई देवी तुलसी फायटर संघाच्या संघ कर्णधाराचं, खेळाडूंच्या कमिटमेंटचं आणि त्याच वेळेला संघातील प्रत्येक सहकाऱ्यांचं, की ज्या पद्धतीने आपण या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती. मग गोलंदाजांवरती प्रेशर येणार नाही हे आपण स्वतःहून ओळखून खेळायचं होतं. गोलंदाजांनी सुद्धा तीच कामगिरी केली. पहिल्या 12 चेंडूत 26 धावा आल्यानंतर कुठेही दोलायमान परिस्थितीमध्ये सामना झुकणार नाही, आपल्या बाजूने तो कसा खेचता येईल याच्या मधल्या फळीतील गोलंदाजाने ती कामगिरी सांभाळली. क्रिकेट हा खेळ सांघिक बांधणीचा आहे. मी नेहमीच म्हणतो की इट्स ऑल अबाउट टू बी द टीम वर्क इन एव्हरी गेम, आणि ते या वेळेला मैदानामध्ये पाहिलं की क्रिकेट सारखा खेळ हा सांघिक खेळ आहे आणि टीम वर्कचं महत्व पुन्हा एकदा आपल्याला अधोरेखित करताना पाहायला मिळालं. आई सासाई देवी तुलसी फायटर संघ जो सहजगत्या सामना जिंकतोय, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन विशालजी लाड आणि धन्यवाद या वेळेला सोनेश्वर निवी संघाचा. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये अर्थातच जसं जयजीने वर्णन केलं की इथे प्रत्येकाला या पर्व दुसऱ्याचा गर्व आहे, अशा पद्धतीची अभिमानाची स्पर्धा RTPL त्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशीचा दुसरा सामना आटोपतोय. तिसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे आणि या तिसऱ्या सामन्याला सुरुवात होत असताना आपण अर्थातच सामनावीराचं पारितोषिक डिक्लेअर करू. आमच्या समवेत संपूर्णपणे 7 दिवसाची धुरा सांभाळलेले आमचे समालोचक मित्र प्रथमेश ठाकूर या ठिकाणी आहेत. प्रथमेश ठाकूर माझ्या समवेत जॉईन झालेत. मी माईक सुद्धा हँड ओव्हर करतो प्रथमेश ठाकूर यांना.